मनसेची शिवतीर्थवर तब्बल 2 तास बैठक झाली। मुंबईतल्या सर्व उमेदवारांना राज ठाकरेंकडून मार्गदर्शन करण्यात आलं। मतदानाच्या दिवशी दुबार मतदारांवर लक्ष ठेवा असा कानमंत्र राज ठाकरेंनी उमेदवार आणि पक्षाच्या शाखा प्रमुखांना दिलेला आहे। ठाकरे सेनेकडनं निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री दहिसरमधल्या हाय फ्रिक्वेन्सी रडार दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची घोषणा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमाचा उल्लेख करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलेला असून भाजपनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलाय। केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं दिशाभूल करणारी जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित केली असा आरोप करत सरकारी आणि सार्वजनिक प्रकल्पांचा निवडणूक प्रचारासाठी वापर केल्याचाही आरोप करण्यात आलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप यावेळेला ठाकरे सेनेनं केलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार देखील केलेली आहे। काय नेमकी माहिती आहे या संदर्भातली? बरोबर अजिंक्य, प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत, मात्र डिजिटल माध्यमातून अद्यापही प्रचार सुरू असल्यामुळे आचारसंहितेचा भंग करण्यात आला असल्याची तक्रार ही शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी केलेली आहे। दिनेश वाघमारे जे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांना पत्र देऊन अशा प्रकारची बाब लक्षात आणून देण्यात आलेली आहे। तर केंद्रीय मंत्री हवाई उड्डाण मंत्री आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची जी एक जाहिरात करून घेण्यात आलेली आहे आणि त्या तेजस्वी घोसाळकर यांच्या मतदारसंघासंदर्भात सरकारी जाहिरात असल्याची समोर येते। याच्या संदर्भातले पुरावे, व्हिडिओज आणि पत्र सुद्धा अनिल देसाई यांना या पत्रासोबत लावलेले आहेत। त्यामुळे आता निवडणूक आयोग नक्की यावरती काय कारवाई करताय पाहणं महत्वाचं आहे। घरापर्यंत जाऊन जरी उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा दिली असली तरी एकूण जाहिरातबाजी ही डिजिटल माध्यमातून सुद्धा सुरू असल्याचं अनिल देसाई यांनी या समोर आणून दिलेलं आहे। त्यामुळे आता काय कारवाई नक्की केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र यावरती तात्काळ बंदी आणण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा अनिल देसाई यांनी केलेली आहे। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।